आज आपल्यासमोर इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये राज्य मेरिट लिस्टमध्ये महाराष्ट्रात पहिली आलेली विद्यार्थिनी आहे. तर आपण तिच्याशी सुसंवाद साधूया. बाळा, तुझं नाव काय? माझे नाव संयमी दत्तात्रय भोगसे. तुझ्या शाळेचं नाव? जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकळकरवाडी. तू शिष्यवृत्तीची कधी आणि केव्हापासून तयारी सुरू केली? म्हणजे शिष्यवृत्तीसाठी आपण आधीपासूनच तयार असलं पाहिजे, म्हणून मंथन सारख्या स्पर्धा परीक्षा आपल्याला द्यायला हव्यात. त्यातून आपला बेस क्लिअर होतो आणि मुख्यतः कोरोना कालावधीत आपला जो वेळ म्हणजे बाकीच्या विद्यार्थ्यांचा वाया गेला, काहींचा गेलाही नसेल, पण ज्यांचा वाया गेला, पण आमच्या टीचरांनी कोरोना कालावधीत सुद्धा त्याची तयारी करून घेतली आणि आम्हाला मंथन मधले घटक शिकवले आणि म्हणून आमचं 5वी शिष्यवृत्तीला मी राज्यात प्रथम आले होते. तुला किती मार्क्स मिळाले? मला 290 मार्क्स मिळाले. अच्छा, मग तू मराठी विषयाचा अभ्यास करताना काय काय केलंस? मराठी विषयाचा अभ्यास करताना म्हणजे माझी दररोजची सवय होती, सकाळ पेपर मधले आलेले शब्दकोडे मी दररोज सोडवायचे आणि म्हणजे आठवड्यातून सप्तरंग म्हणून एक असायचं साप्ताहिक, त्यामध्ये मोठं कोड असायचं आणि त्यापैकी म्हणजे मला बऱ्यापैकी ते कोड सुटायचं. आणि शब्दरत्न म्हणून मोरा वाळंबेंचं जे पुस्तक आहे ते वाचून मी माझी शब्दसंपत्ती वाढवली आणि ग्रामरसाठी त्यातलंच म्हणजे आता नाम, सर्वनाम आणि उद्देश आणि विधेयाचा जे आहे ते सुद्धा मी मोरा वाळंबेंच्या शब्दरत्न या पुस्तकातूनच क्लिअर केलं. मग तू त्यासाठी काय वाचन वगैरे काय केलंस का? हा, म्हणजे पुस्तकातलं दररोजचं पाठांतर, आता समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द ते जर पेपर मध्ये आले तर आपल्याला ते पाठ असायला हवेत, म्हणून दररोज सकाळी मी 6 वाजता उठून पाठांतर करायचे ते. आणि इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातलं काय तयारी केली का? इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातली म्हणजे जे कवी असतात, लेखक असतात धड्यांचे, ते 5वी पासूनच नाही तर 3री पासून रेफर केले होते. म्हणजे आता पेपरला सुद्धा एक प्रश्न आला होता, शेरा सव्वा शेर पॉल द्रुमाव, मग आपल्याला ते यायला पाहिजे म्हणून ते पाठांतर केलं होतं त्याचं आणि शब्दार्थ जे असतात धड्यांखालचे त्याचे आपल्याला अर्थ समजले पाहिजेत म्हणून ते वाचले होते. गणित विषयाची कशी तयारी केलीस? गणित विषयासाठी वेगवेगळे जे आपले प्रश्न असतात ते सोडवले होते आणि नवनीतच्याच पुस्तकातलं मी सोडवलं होतं आणि शब्दतरंग म्हणून जे प्रकाशन आहे ते सोडवलं. त्यामध्ये गणित एकदम अशी अवघड असायची आणि अवघड सोडवल्यावरती स्कॉलरशिपला अवघड येतं, म्हणून मी अवघड सोडवत होते आणि ते मला सुटत होते लवकर. अच्छा, मग तुला जे एखादं अवघड गणित सुटत नव्हतं त्यावेळी तू काय करायचीस? अवघड गणित सुटत नसल्यावरती उत्तर सूचीच्या वरतीच त्याचं स्पष्टीकरण दिलेलं असायचं, पण त्याआधी मी आमच्या टीचरांना विचारायचे आणि म्हणजे टीचरांना पण नाही सुटलं तर आम्ही ते उत्तर सूचीच्या वरच्या स्पष्टीकरणात बघायचो. अच्छा, मग त्यानंतर इंग्रजीची तयारी कशी केलीस? इंग्रजीसाठी गाईडच हे केलं होतं, म्हणजे मार्गदर्शिका, नवनीतची मार्गदर्शिका होती, त्याचंच पाठांतर केलं होतं. आणखी काय स्पेलिंग पाठांतर किंवा इतर काही गोष्टी इंग्रजीसाठी काय केलंस? इंग्रजीसाठी म्हणजे असं वेगळं नव्हतं केलं काही, म्हणजे आपल्याला जे विरामचिन्हांचे नियम असतात ते सुद्धा वाचले होते. अच्छा, आणि प्लुरल फॉर्म्स असतात ते सुद्धा पाठांतर केले होते. आणि बुद्धिमत्ताचा कसा अभ्यास केलास तू? बुद्धिमत्तेसाठी आपल्याला तेव्हा ते म्हणजे आपल्यासाठी आता एक समजा चौरसातील संख्या आहे, त्यामध्ये आपलं तेव्हा सूत्र तेच चाललं पाहिजे, त्यामुळं त्यामध्ये असं वाचलं नव्हतं मी काही, पण असे जे नियम येतात ती सारखी गणित त्याची प्रॅक्टिस केली होती जास्त, म्हणून ते मला सोडवता आले. मग तू आतापर्यंत त्या इयत्ता 5वीला किती प्रश्नपत्रिका सोडवल्यास? साधारण 200 ते 300च्या दरम्यान मी प्रश्नपत्रिका सोडवल्या. अच्छा, आणि प्रत्यक्ष पेपर तू कसा सोडवलास? प्रत्यक्ष पेपर मध्ये म्हणजे आता त्यामध्ये एक म्हण होती, आले देवाजीच्या मनात ते कोणाचेच आले ना, म्हणजे त्यामध्ये आपण ते शब्द तयार केले आणि ती म्हण माझ्या ओळखीतलीच होती, फक्त ते मला त्यावेळी तयार करायला थोडंसं किचकट गेलं, पण मी तरी ती सोडवली आणि ह्यावेळेस गणिताचा पेपर खूप सोपा आला होता, त्यामुळे मला त्याला आउट ऑफ होते, पण जे मराठीमध्ये जे कन्फ्यूज करणारे प्रश्न होते ते मी सगळ्यात शेवटी ठेवले होते, म्हणजे त्याच्यावरती मला विचार करायला जास्त वेळ मिळेल आणि म्हणूनच माझा तो 1 तासात पेपर सोडून झाला आणि मराठीला मला 35 मिनिटं लागली आणि
मॅथ्सला 25 मिनिटातच माझं झालं. म्हणजे मॅथ्स एवढं सोपं होतं आणि मराठी डिफिकल्ट होतं. आणि इंग्रजी बुद्धिमत्ता कसं सोडवलास? इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये म्हणजे मला पहिल्यांदा लॉजिकचे जे प्रश्न असतात, गटाशी न जुळणारे पद, गटाशी जुळणारी पद, ते मी शेवटी ठेवलेले. म्हणजे त्याच्यातले मला 2-3च आडलेले, तरी सुद्धा मी ते शेवटी ठेवले होते. आणि इंग्लिशमध्ये ते मी सोडवलेलं सगळं. फक्त म्हणजे जे विरामचिन्हांचा प्रश्न होता तो कन्फ्यूज करणारा होता, पण ओव्हर विचार नको म्हणून मी तो डायरेक्ट त्याचं उत्तर लिहिलं, पण तो माझा चुकला. आणि अजून होता जानेवारी फॉलोज. म्हणजे आपल्याला फॉलोजचा अर्थ कळायला पाहिजे. आता फॉलोज म्हणजे पाठलाग करणे, म्हणजे सॉरी फेब्रुवारी फॉलोज होतं, फेब्रुवारी फॉलोज जानेवारी. कारण म्हणजे ते मला त्यावेळी लक्षात नाही आलं, कारण फॉलोज म्हणजे आधी असतं, ते मी चुकून नंतर समजलं, म्हणून माझं चुकलं ते गणित. बाकी तू राज्यामध्ये पहिली आलीस, तर आमच्या रायगड जिल्ह्यातील मुलांसाठी तू काय सांगशील? खरं तर यशाची त्रिसूत्री म्हणजे सराव, सातत्य आणि संयम. तुम्ही सराव करत राहिला पाहिजे आणि सातत्य असलं पाहिजे. यश हे तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे तिन्ही घटक एकत्र येतात आणि तिघांनी जर मुलांना मार्गदर्शन केलं आणि मुलांनी सुद्धा त्या परीने प्रयत्न केले, तरच आपल्याला यश प्राप्त होतं. आणि मेन पेपर हा शांतरित्या सोडवलं पाहिजे, मन एकदम शांत ठेवलं पाहिजे. गडबड गोंधळ करून तिथं चालत नाही. तुझं नाव त्यात एक संयमी असल्यामुळे तुझा संयम होताच, त्याच्यामुळे प्रश्न नाही. धन्यवाद आमच्या मुलांना मार्गदर्शन केल्याबद्दल. धन्यवाद आणि तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू.